गोरेगावमध्ये अभूतपूर्व असा राडा आता सुरू झालेला आहे। एका बाजूला तोडक कारवाई सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी देखील सुरू आहे। या घोषणाबाजीतच आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। बुलडोझरच्या द्वारे आता तोडक कारवाई केली जाते। महापालिकेत मार्फत ही तोडक कारवाई सुरू आहे। अनधिकृत घरांवर, अनधिकृत दुकानांवर आता बुलडोझर चालवला जातोय। गोरेगावमध्ये हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। हे दुकान पूर्णपणे पाडून टाका किंवा ही घरं पूर्णपणे पाडून टाका अशी त्यांची मागणी आहे। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर काल हल्ला झालेला होता, जोरदार राडा झालेला होता आणि त्यानंतर 2 गट भिडलेले होते। त्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले होते। पोलिसांकडून 8 जणांना अटकही झालेली आहे आणि त्यानंतर आज ही कारवाई सुरू झालेली आहे। आपण पाहतोय ही आत्ताची ताजी दृश्य आहेत या कारवाईची। पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात। वेदांत, आत्ता नेमकं काय घडतंय? ज्या प्रकारे आपण माधवी बघतोय गोरेगावच्या संतोष नगरमध्ये ज्या प्रकारे काल गोंधळ झाला आणि या गोंधळानंतर जे दंगेखोर होते त्या दंगेखोरांच्या घरावर आता बुलडोझर चालवला जातोय। आपण बघतोय तोडक कारवाई केली जाते। समोर हे घर आहे आणि घरासमोर जे दुकान आहे, ज्या पाट्या आहेत, ज्या अनधिकृतपणे त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं त्यावर मुंबई महापालिकेकडनं आता बुलडोझर चालवला जातो। आपण बघतो महापालिका अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि कशा प्रकारे ही कारवाई होती आपण बघतोय। जे शेड आहे त्या शेडवर आता हा बुलडोझर चालवला जातोय। आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे आधी माहिती घेतली की कुठलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अनधिकृत पद्धतीने इथे बांधण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बुलडोझर चालवण्याचं काम इथे केलं जात आहे। आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल, विश्व हिंदू परिषद जे सकाळपासून मागणी करत होते, आंदोलन आपल्याला इथे करताना पाहायला मिळत होते आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की इलिगल पद्धतीने हे सगळे दंगेखोर ज्यांनी काल या ठिकाणी शोभायात्रेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मग गोंधळ झाला आणि या सगळ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि अनधिकृत पद्धतीने जे जे इथे कोणी राहतं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यामुळे जी मागणी होती त्या मागणीनुसार आता ही तोडक कारवाई केली जाते। कारण काल रात्री तक्रार महापालिका आणि पोलिसांकडे त्यांनी केली होती आणि त्यानंतर ही तोडक कारवाईला इथे सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोषणाबाजी आपण बघतोय केली जाते कारण रास्ता रोको इथे करण्यात आला होता। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्यानंतर आता जेव्हा ही तोडक कारवाई होती तेव्हा अर्थातच इथे घोषणाबाजी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात। वेदांत, आता धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे, त्यांची घरं पाडली जात आहेत। त्या रहिवाशांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांचं आता काय बाजू समोर येते आणि त्यासोबतच आपण पाहतो या परिसरात आजूबाजूचे लोकही जमा झालेले आहेत। या सगळ्या स्थानिकांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? ज्या प्रकारे तू सांगितले की ज्या ठिकाणी म्हणजे आतमध्ये ज्यांचं घर आहे ते खरं तर मीरा रोडला काल रात्रीच गेल्याचं इथे सांगितलं जातंय का, त्यामुळे घरात सध्या कोणी नाही, मात्र कन्स्ट्रक्शन इलिगल पद्धतीने आहे याची जेव्हा तक्रार झाली तेव्हा महापालिका अधिकारी इथे आले, पोलीस आपण बघतोय आणि 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 संपूर्ण ताई तुम्ही राहायला इथेच आहात, या कारवाईबद्दल काय म्हणणं? नाही, कारवाई बरोबर होत नाहीये, कारवाई आम्हाला पाहिजे तशी होत नाहीये। तिच्या घरावर बुलडोझर चालवायला सांगा, जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडायला सांगा। हे तर साधंच आहे, हे साधं आहे, हे पत्राबित्र ह्याचं नाहीये। जे मोठं काम आहे ते तोडा, ते सुरुवात काही जे महानगरपालिका आहे जे अनधिकृत जे रस्त्याचे बाकडे असतात ते आज उकळून दाखवले, फक्त एक शेड आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं? हे 2 घर आहे तिथे बाजूला 3 माळ्याचं घर आहे, याला परमिशन नाहीये। जवळ 25 नाही करायचं आमचा हेतू नाही, फक्त तिच्यावर कारवाई करा। कुठल्याही गरीबावर नाही करायची, कुठल्याही सर्वसामान्यावर नाही करायची। या प्रकारे आंदोलन केले जाते, काय 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 होत होतं इथे स्थानिक म्हणून? काय सरस गांजाचा अफीमचा धंदा करणारे ती लोक, त्यांची दहशत आहे। फक्त गाणं वाजवलं, फक्त मारियम्माचा उपवास करून जो माणूस आला त्याने जय श्रीरामचं गाणं वाजवलं, बेंजो वाजवलं, डीजे वाजवलं, त्या डीजे वरून त्याला मारलं आणि त्याला प्रोटेक्ट करायला नंतर भरपूर पोलीस आले आणि जे वाचवायला त्यांना आले त्यांच्यावर लाठीचार्ज केला। त्यामुळे स्थानिकांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं आणि कशा प्रकारे ही कारवाई केली जाते। समोरचं शेड
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.